परदेशातलंच असं होतं. त्यांचा असाच खूप मला म्हणजे रडतच फोन आला होता हां. आणि मी त्यांना म्हटलं, की नाही म्हटलं तुम्ही जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही ते घर सोडा. की त्यांनी अक्षरशः 8 दिवसात दुसरं घर बघितलं आणि ओके. लगेचच त्या घराची एनर्जी कशी आहे हे मला बघण्यासाठी ओके. त्यांनी पुन्हा कॉन्टॅक्ट केला. खरंच त्यासाठी स्वामींचे आभार मानते, की त्यांनी मला त्याच्यासाठी पात्र समजलंय खरंच. हां. हे माझं काहीच नाहीये. मी फक्त एक माध्यम आहे या सगळ्याचं. ते सगळे काय म्हणतात काही वेळेला इंट्युएशन्स येणं हे सगळं हां. स्वामींकडून आहे अर्थातच म्हणजे. ओके, ओके. त्यांच्या नक्कीच. घरात नक्की एक्झॅक्टली काय एनर्जी तुम्हाला जाणवली होती? असं फील होत होतं, की आपण दडपल्यासारखं होणं, हां. कोणीतरी आपला आवाज बंद करणं, की असं घुसमटल्यासारखं होणं, हां, हां. झोपेमध्ये दडपल्यासारखं होणं, हां. छातीवर प्रेशर आल्यासारखं. तर या सगळ्या टेक्निक्स शिकल्यानंतर काही वेळेला अशा सुद्धा तुम्हाला फीलिंग्ज यायला लागतात. जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की काही हां. वेळेला व्हिज्युअल होतं, हां. काही वेळेला दिसतं सुद्धा, काही वेळेला तसं फील व्हायला लागतं, जे ओके. खरं तर नसतं म्हणजे ओके. म्हणाल तर. पण मग त्यावेळेला आपण ओळखून जायचं, की येस इथे असं काहीतरी आहे.